दुसरं आहे गाईज आपलं हे कवर मी गाईज आपल्या कालच परचेस केलेला आहे गाईज. हे किमान 200 रुपयाचं आहे, जे की आपल्या गाईज मी केव्हापासून व्लॉग सुरू करण्यासाठी बघत आहे, पण हे शांतच बसत नाही. तर वरी खूप गाईज गर्दा होतोय, कारण की बांधकाम चालू आहे गाईज, म्हणजे घर बांधता येतं आमच्या पाठीमागे, याच्यामुळे. बघा शांत बसा. हे गाईज स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये. तर गाईज आता सध्याच्याला तुम्ही इथं उभा टाकलेलो आहे गाईज आपल्या मोठ्या पशी, आणि गाईज बघू शकता 11 वाजलेले आहेत. आणि गाईज मध्ये खूप आवाज येत होता, याच्यामुळे मी गाईज बाहेर आलेलो आहे शूटिंग करण्यासाठी. आणि गाईज आपली आई काल पडली होती, याच्यामुळे तिला दवाखान्यात दिलं गाईज. आणि गाईज आपण आता बघूत की आईची हालत कशी आहे. ओके आई बघू द्या, आता दायक माणसं आहे गाईज. हो का बघा, असा हात सुजलाय गाईज. तिथे पडली होती बघा त्या बाथरूम पाशी, कारण की गाईज आई आपली अपंग आहे, याच्यामुळे तिला चलाय आलं नाही. दुखालं काय म्हणलं डॉक्टर? फ्रॅक्चर झाला. तर गाईज चला आता आपण जाऊ. आता जे की तुम्हाला मी सांगणार आहे गाईज, की आज मी जेवढे गॅजेट आणलेत गाईज, म्हणजे एडिटिंगमधून आणि माझ्या जर्नीमधून बिझनेसच्या जेवढे गॅजेट आणलेत गाईज, मी तेवढे तुम्हाला दाखवणार आहे. ओके तर चला गाईज. आता गाईज तुम्ही बघू शकता आपल्या इथे गाय पण आहे, आणि इथं गाईज आता आपलं सेटअप मी बिल्ड करणार आहे, कारण की आता इथे गाईज एवढा मोठा कडबा भरलेला आहे आपण बघू शकता इकडे. आणि गाईज मी जेवढे गॅजेट आणलेले आहेत ते तुम्हाला मी दाखवणार गाईज. ओके ह्या व्लॉगमध्ये. तर गाईज तुम्ही राहा गाईज. ओके तर गाईज आता वेळ आलेली आहे गाईज, माझे सर्व गॅजेट आणि माझे सर्व वस्तू गाईज तुम्हाला दाखवण्याची गाईज. ओके आणि गाईज मी 3-4 महिने झालं हे वस्तू जमा करतोय गाईज, आणि मी पप्पाला काहीच माहितलं नाही गाईज, आणि माझ्या स्वतःच्या जीवावर मी गाईज ह्या वस्तू घेतलेल्या आहेत. आणि गाईज पहिलं आहे तर आपलं गिम्बल. आणि गाईज ते गिम्बलला मी एडिटिंग करून घेतलं होतं जेव्हा मी 11वीला होतो गाईज, 1 वर्ष आधी. ही गिम्बलला तुम्हाला दाखवतो मी. तर गाईज हे गिम्बल मला 9,000 पडलेलं आहे गाईज. तुम्ही गुगलला जाऊन सर्च करू शकता गाईज. ओके आणि गाईज आता आपण बघणार आहोत की याच्यामध्ये काय काय भेटतं गाईज. ओके गाईज आता आपल्या पुढे इथं डब्बा आहे गाईज आपल्या गिम्बलचा, ओस्मो. हो इथं बघू शकते, इथं DJI ओस्मो मोबाईलचे. ओके आणि गाईज हे थोडं जुनं आहे, याच्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकलो नाही गाईज. ओके हिंदीमध्ये टाकलं होतं गाईज मी, पण ते मराठी लोकांना कळत नाही, याच्यामुळे मी ओपन करतो गाईज. ओके इथं गाईज थोडी इंस्ट्रक्शन दिलेले आहेत, कसं यूज करायचं कसं नाही गाईज. हे क्लिप असते गाईज, आणि हे आपलं गिम्बल आहे छोटंसं, आणि हे पिन आहे गाईज, मॅग्नेट आहे. ओके तर गाईज आता आपण याला ओपन करू. हे गाईज आधीच ओपन केलेलं आहे मी 2-4 वर्ष नाही गाईज, 7-8 महिने झाले असतील त्याला नाही का. आणि गाईज हे कॅमेरे ना माझ्या ओल्ड मोबाईलचे होते, जे की आता मी काढून घेतले होते. इथे काय गाईज मोठा कॅमेरा, हे बॅक कॅमेरा असतो गाईज. पहिल्यांदा तर आपल्यापाशी आहे बघा याचं स्टँड, जे की गाईज हे स्टँडच फक्त 5,000चं आहे गाईज. नाही स्टँडच गाईज 3,000 रुपयाचं आहे. हे DJIचं ओरिजिनल स्टँड आहे गाईज, आणि याला इथे स्टिकर बी दिलेलं आहे गाईज, तुम्ही बघू शकता का. आणि गाईज आता याला बाजूला ठेवता, आणि गाईज आपल्या मेन मुद्द्यावर होता, जे की पहिल्यांदा गाईज आपण याचं हे दाखवता. पिन आहे ही गिम्बलला बसते गाईज, याचा अशी वागती पण गायची हो काही. आणि इथून गाईज कवर पण आहे याचं, ओम दिलेलं आहे गाईज ते, आणि मागी मॅग्नेट आहे गाईज. आता याला बाजूला ठेवत गाईज, आणि आपलं मेन मॉडेलकडे येऊ. हे का बघू शकताय गाईज, हे आहे गिम्बल ओस्मोचे. बघू शकताय गाईज. गाईज चार्जिंगचा पॉट दिलेला आहे, इथं चार्जिंगला लावू शकतो आपण. ओके आणि हे गाईज आपलं फिरवायचं आहे, जे की आपल्या मोबाईलला म्हणजे जे कोणत्या पण डायरेक्शनमध्ये गाईज फिरतं हे. आणि गाईज हे आडवं करण्यासाठी आहे, आणि गाईज हे फोटो काढण्यासाठी आणि ऑन करण्यासाठी गाईज. ओके तर गाईज तुम्हाला मी दाखवतो काढून. असं ओपन होतं हे, आणि असं दिसते गाईज, जे बघू शकता गाईज. याची स्टाईल अशी आहे, आणि गाईज ते थोडीशी रबर टाईप आहे, आणि ते DJIचं हे पण दिलेलं आहे. आणि गाईज तुम्हाला सगळ्याचं सेटअप करून दाखवतो मी. गाईज असं काही दिसतं हे सेटअप केल्यानंतर. का इथं खाली याचं हे आहे, आणि गाईज हे फक्त कार डिलेवरीचे फक्त व्हिडिओ काढण्यासाठी आहे, कारण की स्टेबल यावं म्हणून. का बघू शकता गाईज असं आहे काहीतरी. आणि गाईज आपल्यापाशी आता दुसरा मोबाईल नाही, जे मोबाईल होता गाईज माझ्यापाशी एक iPhone होता, ते खराब झालेला आहे. तर गाईज तुम्ही बघू शकता त्यात म्हणजे झूम करण्याचं बटन आहे हे, आणि हे बॅक बटन आहे गाईज. ओके आणि ते गाईज याला 3 मोटर आहे. ते इथे एक मोटर आहे गाईज, वरी एक मोटर आहे, आणि ती फिरणार एक मोटर आहे गाईज. ओके आता आपण दुसरं गॅजेट बघूत गाईज. ओके दुसरं पीस आहे बघा, स्टिक, सेल्फी स्टिक. म्हणजे गाईज हे थोडं
आपल्याला ब्लॉगिंगसाठी बेटर बनवतो, याच्यामुळे गाईज मी ऑर्डर केलं होतं. आणि गाईज हे ऑर्डर केलं नव्हतं गाईज, मी जाऊन स्टोअरूम परचेस केलेलं आहे गाईज. आणि गाईज आपल्या या स्टिकची ना, ह्या स्टिकची एक तुम्हाला कहाणी सांगतो. जे की गाईज मी काल गेलतो ह्याला लोह्याला गेलो गाईज मी कालच्या काल, आणि एक स्टिक घेतली गाईज मी. ओके. आणि माझा एक मित्र होता, माझ्या मित्रासोबत मी स्टिक घेतली आणि माझ्यासोबत बॅग नव्हती गाईज, याच्यामुळे स्टिक ना थोडी मी सीटवर ठेवली होती, माझी गाडी लागली आणि सीटवर ठेवली गाईज. ओके. आणि माझ्या मित्रानं पण लक्ष केलं नाही, मी पण लक्ष केलं नाही गाईज. तिथेच ती सीटवरच आपली ही अशी दिसणारी स्टिक राहिली. तिथं राहिल्यानंतर गाईज आता म्हणजे आपले पैसे तर बुडाले नाही गाईज. म्हणजे आणि का राहिली, कारण की गाईज त्या गाडीचा टायर पंक्चर झाला आणि ती गाडी फेल झाली, याच्यामुळे आम्ही तिथेच विसरून आला गाईज. आणि माझ्या मित्राचे कागदपत्र पण गेले आणि माझी जी 300 रुपयाची स्टिक होती ती पण गेली गाईज. आणि तुम्ही पण गाईज अशी भूल करू नका की जे सामान घेतलंय ते तुम्ही तुमच्या सोबत ठेवा, ना की सीटवर. ओके गाईज. आणि गाईज नंतर मी आज जाऊन ही स्टिक आणलेली आहे, म्हणजे माझी गाईज मला 500 रुपयाचा फटका बसला, याच्यामुळे गाईज तुम्ही दिमाखानं काम करा. ओके गाईज. गाईज तुम्हाला आता दाखवतो मी की स्टिकमध्ये काय काय भेटतं गाईज. ओके. तर गाईज बघू शकते असं काही बॉक्स असतं आहे. आणि गाईज मी आधीच याला ओपन करून ठेवलं होतं. आणि गाईज हो का अशी स्टिक येते, हो का अशी स्टिक राहते गाईज, याचं कापड असतं हे बघा गाईज. ब्लॅक कलरची स्टिक आहे, मी ब्लॅक कलरची आणली आणि आपला मोबाईल पण ब्लॅक आहे गाईज. हे का बघू शकते अशी काहीतरी ओपन होती. आणि हे गाईज थोडं ढिलं आणि गच्च करायचं आहे, हो का हे. आणि गाईज याच्यासोबत रिमोट पण भेटतो, हो का हे. आणि गाईज दुसरा आहे आपल्या घडीचा सेट, जे की आपल्यापाशी गाईज 6-7 पट्टी आहेत. गाईज मी गुच्छा बसवून ठेवलेला आहे, बघू शकते. आता गाईज तुम्हाला काढून दाखवतो. गाईज याच्यामध्ये 6 कलर आहेत, 6 मागवले होते गाईज मी, आणि घरचे 2 आहेत ते तुम्हाला दाखवतो. गाईज एवढे कलर आहेत तुम्हाला बघू शकते तुम्ही. गाईज व्हाईट कलर मी आधी घालून जात होतो आणि ब्लॅक मी कुणाला तरी गिफ्ट केला होता गाईज. ओके. जे की माझ्या ह्या घडीचा आधीचा ब्लॅकचा पट्टा होता गाईज, आणि मी गिफ्ट केला आहे का पर्सनला गाईज. ओके. आणि गाईज ही ऑन कंडिशनमध्ये आहे आपली वॉच, जे की गाईज मी 11वीमध्ये घेतली होती आणि आतापर्यंत चालू आहे गाईज, बघू शकता. आणि गाईज हे पट्टा मी परचेस दुसरीकडून केलेला आहे. आणि गाईज याच्यामध्ये पिंक कलरचा पट्टा भेटतो, आणि गाईज येलो कलरचा, आणि गाईज ऑरेंज कलरचा भेटतो, आणि गाईज ब्लॅक पण भेटतो गाईज. ओके. आणि गाईज याच्यामध्ये पर्पल कलरचा पण पट्टा भेटतो, जे की मी ऑर्डर केला गाईज. आणि याच्यासोबत गाईज चार्जर पण भेटलेले आहे आपल्या वॉचचं. झालं गाईज आता आपले पट्टे. आता गाईज दुसरा आपण बघू गाईज मला आता कॉलेजला पण जावं लागतं, याच्यासाठी मी गाईज एवढे सारे पट्टे आणलेले आहेत. ओके. आणि गाईज आता मला बुक्स पण आणायचे तर ते पण गाईज आपण आणतो. ओके. दुसरं आहे गाईज आपलं हे कवर मी गाईज आपल्या कालच परचेस केलेलं आहे गाईज. हे किमान 200 रुपयाचं आहे, जे की आपल्या मोबाईलसाठी गाईज जरा चांगलं क्वालिटी देतं गाईज. ओके. गाईज आधीचं कवर खूप येल्लो झालं, तर याच्यामुळे मी गाईज ब्लॅक कलर्स घेतलेले आहे. आणि गाईज आता बघू त्याच्यामध्ये काय काय भेटतं आपल्याला गाईज. ओके. हे बघा गाईज ब्लॅक कलरचं कवर भेटलेलं आहे मला फॅशनचं, हे बघू शकता फॅशन कंपनीचं आहे हे. आणि गाईज आता दाखवतो तुम्हाला, मी अनबॉक्सिंग पण केलेली नाही गाईज, मी तुमच्यासमोर करायची होती मला. तर गाईज पहिल्यांदा आपल्याला हे सेल्युकॉनचं कवर भेटतं, जे की आपल्या मोबाईल काय कवरला प्रोटेक्ट करण्यासाठी. आणि गाईज तुम्हाला दाखवतो कवर कसं आहे गाईज. याच्यामधून गाईज तुम्ही बघू शकता मोबाईलला प्रोटेक्ट करण्यासाठी एक छोटीशी लेअर दिलेली आहे ब्लॅक कलरची, जे की स्मूथ आहे गाईज आणि रफ पण आहे गाईज. ओके. आणि गाईज पूर्ण ब्लॅक कवर आहे, बघू शकता असं कवर आहे काहीतरी गाईज. आणि गाईज तुम्ही बघू शकता डिफरन्स की याच्यामध्ये आणि याच्यामध्ये किती फरक आहे, जे की हे गाईज थोडं येल्लो पडलेलं आहे आणि पुरं ब्लॅक आहे गाईज. आणि ब्लॅकच चांगलं असतं, आणि गाईज तुम्ही ब्लॅकच घ्यायचं असलं तर गाईज. ओके. हे तर झाले आता माझे एवढे प्रोडक्ट्स गाईज. ओके. आता एवढाचा यूज करून गाईज मी कॉन्टेंट क्रिएशन करणार आहे. आता हे अलग बात आहे घडी, जे की घडी गाईज मला फक्त 200 रुपयामध्ये भेटलो ते गाईज. घडीची पट्टी आणि चार्जर, माझ्यापासून चार्जर पण नव्हतं गाईज, याच्यामुळे मी चार्जर घेतला नाही का. आणि गाईज मी इथे येऊन बसतो आपल्या ढाजमध्ये, बिकॉज इथं खूप वारं लागत आहे. सकाळी, दुपारी आणि सांजेपारी एवढा गर्दा येतो ना, म्हणजे मला व्हिडिओ बनवायचे असतात आणि बिझनेसचं काम पण करायचं असतं. म्हणजे मला समजत नाही की काय करावं. म्हणजे आता जेव्हा मी व्हिडिओ बनवत असतो आपल्या ब्लॉगच्या चॅनलसाठी, तेव्हा नुसतं काहीतरी शोर म्हणजे खूप सारा गर्दा करतात, याच्यामुळे गाईज मी व्हिडिओ बनवू शकत नाही. तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल की किती हे चिरकाचिरकी करतात, म्हणजे ते वेंडर मशीन लावतात. आता तर त्यांना तर काय समजणार गाईज. तर जेव्हा गाईज याचं प्लास्टर आणि मधलं काम होईल ना गाईज, त्यानंतरच आपण जर आता टेन्शन फ्री राहू शकतात. याच्यामुळे गाईज आपलं जास्त ब्लॉग येऊ शकत नाहीत.
तर गाईज समजून घ्या गाईज. ओके तर गाईज आता मी जेवलेलो आहे गाईज. आता भेटतोय उद्याच्या व्लॉगमध्ये गाईज. आणि हे जर तुम्हाला व्लॉग चांगला वाटला असेल तर गाईज लाईक सबस्क्राईब करा. ओके आणि जर व्हिडिओ चांगलाच वाटला असेल तर विजिट करा आपल्या चॅनलवरती. आणि गाईज लाईक सबस्क्राईब नक्की करा. ओके तर गाईज भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.